प्रशासकीय हलगर्जीपणाचा आणखी एक बळी. अहिल्यानगर उड्डाणपुलावर रक्ताचा सडा. आता संग्राम पेटणार. शहरात प्रशासकीय ढिसाळ कारभार आणि वाहतुकीच्या नियमांचा उडालेला फज्जा यामुळे आणखी एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 12 फेब्रुवारी रोजी उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात आशिष बबनराव काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आता आमदार संग्राम जगताप आणि प्रेरणा प्रतिष्ठानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकी मोठी घटना घडूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही. प्रशासन नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या संशयास्पद भूमिकेमुळेच प्रेरणा प्रतिष्ठानने प्रशासनाला घेरत सखोल आणि निष्पक्ष चौकशीचे निवेदन दिले आहे. शहरातील उड्डाणपुलावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असतानाही डंपर आणि ट्रक बिनधास्तपणे धावत आहेत. वारंवार तक्रारी करूनही पोलीस आणि RTO विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. ही अर्थपूर्ण डोळेझाक सामान्य नागरिकांच्या जीवावर उठली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आलं की 7 दिवसांच्या आत अपघाताचा सविस्तर चौकशी अहवाल जाहीर करावा. तसेच शहरातील अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज या ठिकाणी आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने SP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. जे आशिष काळेचा जो मृत्यू झालेला आहे, आता त्यामध्ये काही जण म्हणतात की ॲक्सिडेंट आहे, पण त्या ठिकाणी फुटेज उपलब्ध नाहीत किंवा CCTV कॅमेरे नाहीत. तर आमचा पोलीस प्रशासन गंभीर आरोप आहे की हा घातपात आहे की एक अपघात आहे, याची चौकशी व्हावी. व त्या भागामध्ये अगोदर पण अशा घटना झालेल्या आहेत, खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत. व एक मागं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रक पण भिरकवण्यात आले होते. त्यावेळेसपासून पण पोलीस प्रशासनाने गंभीर बाब घेतली नाही व त्या ठिकाणी CCTV बसवले नाही. त्याचप्रमाणे जर शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी आहे तर हे वाहनं येतात कसं काय. त्या ठिकाणी बायपासला कर्मचारी आहेत, यांचे काही व्हिडिओ पण मागं तुमच्याच माध्यमातून व्हायरल झाले होते की हे काहीतरी चिरीमिरी घेतात व वाहनं सोडतात. तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी. व जर असं झालं नाही 7 दिवसात तर आम्ही SP ऑफिससमोर चक्का जाम आंदोलन करू व पुढे जे काही घटना घडेल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आज आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शहरातून वारंवार सांगूनही या ठिकाणी जड वाहतूक केली जाते. त्या जड वाहतुकीवरती कुठलाही प्रशासनाचा आळा नाही आहे. एकदम बेशिस्त अशी जड वाहतूक आहे. एवढ्या चांगल्या प्रकारचा बाह्यवर रस्ता असताना देखील ते शहरातून कशासाठी या गाड्यांना सोडल्या जात आहे, यांच्याकडून कुठल्या प्रमाणात यांना हप्ते चालू आहेत का, या गोष्टीसाठी आम्ही वारंवार पत्र देऊ नये. पत्राचे फक्त ढिगारे या ठिकाणी या पोलीस प्रशासनाच्या दालनात पडतात, पण त्याच्यावरती कारवाई कुठल्याही प्रकारे होत नाही. आज आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. आमचा मित्र काळे आशिष काळे याचा दुर्दैवी या जड वाहतुकीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे. त्याला न्याय मिळावा. जे कोणी कारणीभूत असतील कुठल्याही प्रकारे त्या उड्डाणपुलावरती शहराच्या त्या दोन्ही भागाने ज्या ठिकाणी चढतो कुठंच CCTVचं त्या ठिकाणी ॲक्सेस नाही आहे. म्हणजे पूर्ण प्रकारे हे NHI असेल, SP ऑफिस असेल, ह्या प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे. यांना कुठल्याही प्रकारे फक्त हप्ते घेण्यात आणि काही घेण्यातच हे गुंग आहेत का, हे देखील बघणं गरजेचं आहे. आम्ही सर्व तरुण वर्ग हे प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलं आहे. 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर 7 दिवसात यांनी त्याच्यावरती कडक कारवाई केली नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शहरामध्ये रस्त्याला चक्का जाम करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.